अंबड शहरातील जालना रोडवर असलेल्या मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक शाखेतून 24 ग्राहकांनी तारण ठेवलेले खरं सोनं गायब केलं आणि बनावट सोनं ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या घोटाळ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अमोल शंकरराव गायकवाड यांच्या फिर्यादीवरून शाखा व्यवस्थापक रामप्रसाद जगन्नाथ जाजू, सोमनाथ मनोहर नसवाले, कॅशियर अंगत येवले आणि बँकेचे महाव्यवस्थापक, संचालक मंडळ अधिकारी आणि बँकेचे इतर अधिकारी यांच्या विरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कुक्कडगाव येथील शेतकरी अमोल शंकरराव गायकवाड यांनी शेती कामासाठी या बँकेतून सोनं तारण कर्ज घेतलं होतं। त्यांनी त्यांच्या नातेवाईकांचे सुमारे 54 ग्रॅम वजनाचे दागिने बँकेत गहाण ठेवले होते। त्यावर त्यांना 3,93,000 रुपयांचं कर्ज मिळालं होतं। 15 एप्रिल 2026 रोजी गायकवाड हे कर्ज फेडण्यासाठी बँकेत गेले असता तिथे ग्राहकांची मोठी गर्दी दिसली। चौकशीअंती त्यांना समजलं की बँकेतील लॉकरमधून ग्राहकांचं खरं सोनं गायब झालंय। तिथे कोणीतरी बनावट सोनं आणून ठेवलंय। ज्यावेळी ते बँकेत गेले होते तेव्हा शाखा व्यवस्थापक जाजू यांचे 2 ते 4 नातेवाईक बँकेच्या लॉकर जवळ आणि कॅशियर जवळ सोन्याचे दागिने आणि कॅश हाताळताना दिसले होते। 16 एप्रिलच्या रात्री 2 वाजेपर्यंत ग्राहक बँकेत थांबून होते, मात्र बँक अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावून बँक बंद केली। तेव्हापासून ही शाखा बंदच असल्यानं ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे। साहेब, मी गरीब माणूस आहे राव। मी रिक्षा चालवतो, माझे 100 रुपये मी जमा केले बँकेमध्ये, हे जालना मर्चंटमध्ये। दुसऱ्या बँकेचं लोन करून सनी देवगिरी बँकचं लोन करून सनी याच्यात जमा केले, तर ही बँकच बंद झाली साहेब। चक्र मारून मी परेशान झालो। आता काय करा, आता मला तर काही समजायला लक्षातच येईल नाही। आता तुमचं नाव काय आणि किती रुपये होते या बँकेत? 1 लाख रुपये टाकले म्या। अच्छा, रमेश लक्ष्मण घोलप आहे। मी रोज येतो इथं चक्रा मारतो, माझा काय मी कदरून गेलो आता एक चक्रा मारू। 21 एप्रिल रोजी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांचन अनिल केळकर यांनी शाखेला भेट देऊन चौकशी केली। या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली। तब्बल 20 पिशव्यांमधील खरं सोनं गायब असून त्या जागी बनावट सोनं भरलेलं आढळलं। दागिन्यांचं बाजार मूल्य 96,41,650 रुपये इतकं आहे। ग्राहकांची होत असलेल्या या फसवणुकीबाबत आता अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हाध्यक्ष रमेश तारगे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अखेर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि अंबड शाखेने तर त्याच्यापेक्षा अधिकचा कर केला आणि धक्कादायक माहिती अशी हाती आली की 20 ते 22 जणांच्या सोने तारण ठेवणाऱ्या ग्राहकांचे सोने त्यांच्या जागी बनावट सोनं ठेवून त्या सोन्याचा वापर इतरत्र केला आणि मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची फसवणूक झाली। या सातत्यानं ग्राहकांची फसवणूक होते, म्हणून आम्ही अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा नात्याने आणि अशासकीय सदस्य ग्राहक पंचायत या नात्याने मी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये आमची बैठक झाली 27 तारखेला आणि यामध्ये पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करतात म्हणून पाठपुरावा केला। माननीय पोलीस अधीक्षक श्री बन्सल साहेब आणि अप्पर जिल्हाधिकारी मिसाळ साहेब यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली। त्यानंतर काल अंबड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला असून बँक व्यवस्थापकासह 3 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलेलं आहे। या फसवणूक प्रकरणी अमोल गायकवाड यांच्यासह इतर 24 कर्जदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली। शाखा व्यवस्थापक रामप्रसाद जगन्नाथ जाजू, सोमनाथ मनोहर नसवाले, कॅशियर अंगत येवले यांच्यासह बँकेचे महाव्यवस्थापक, संचालक मंडळ आणि सहभागी स्टाफवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अंबड येथील मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये ठेवीदारांनी सोने ठेवले होते। त्यातील काही ठेवीदारांचे सोनं गहाळ झालं म्हणून तक्रार होती। त्यातील तक्रारदार आहेत अमोल गायकवाड यांनी तक्रार दिली। हे एक तक्रार आहे, त्याचबरोबर इतर काही जवळपास 23-24 लोकांचे सोनं तारण स्वरूपात ठेवलं होतं, परंतु त्यांनी तिथं बँकेत पैसे भरल्याच्या नंतरही त्यांचं सोनं मिळालं नाही आणि त्यांना सांगितले तुमचं सोनं गहाळ झाले अशा स्वरूपाची तक्रार होती। तक्रारदाराने आपल्याकडे रितसर तक्रार दिली की मी व इतर माझे जे 23-24 लोक आहेत त्यांनी बँकेमध्ये सोनं ठेवलेलं, बँकेतील सगळे जे मॅनेजर आणि बाकी इतर जे सर्व लोक आहेत त्यांनी मिळून संगनमत करून आमची फसवणूक केली आणि आमचं सोनं गहाळ केलं म्हणून त्यांनी बँकेचे सर्व कर्मचारी तसेच इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या विरोधात तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्यातील 3 जणांना आपण अटक करण्यात आलेली आहे। त्यांच्याकडे सखोल तपास आणखी चालू आहे। जे 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत ते कोण कोण आहेत बँकेशी संपर्क?
त्यामध्ये बँकेचे एक मॅनेजर आहेत, एक कॅशियर आहेत आणि एक शिपाई आहे. असे करून 3 आहेत व्यक्ती. आपण त्यांना चौकशी करत आहोत. असा काही प्रकार आढळून आलेला आहे का की ते जे तारण ठेवलेलं सोनं होतं त्याऐवजी बोगस सोनं त्या ठिकाणी होतं आणि पोलिसांनी काढून घेतलं? हा, असं त्यांचं म्हणणं आहे की काही वेळा जे 22-23 लोकांचे सोनं गेले त्यातील ओरिजिनल सोनं गायब आहे त्या पिशव्यामधलं आणि त्या ठिकाणी डुप्लिकेट सोनं ठेवलेलं आहे. असे अधिक तपास त्याबद्दल चालू आहे. मग ते सोनं कुठून आलं, कुणी कुठं ठेवलं, कोण हा सगळा प्रकार केला याबद्दल अधिक तपास चालू आहे. आणखी त्यामध्ये तपासाच्या दरम्यान तुमची आणखी कोणावर शंका आहे? बँकेचे संचालक मंडळ किंवा सध्या गुन्ह्याचा तपास चालू आहे. तपास जसा जसा पुढे जाईल तसं तसं आपल्याला त्याबद्दल माहिती देईल. तक्रारदारांची तक्रार नमूद केलेली आहे. संचालक मंडळ सुद्धा त्यामुळे तक्रारदारांनी तक्रार सर्वांविरुद्ध दिलेली आहे. चौकशीमध्ये जसे ज्याचा रोल निष्पन्न होईल त्याप्रमाणे कायदेशीर कारवाई होईल. दरम्यान या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घोटाळ्यामुळे बँकिंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. अजय गाडे, LS मराठी, जालना.